प्रथमेश, खायला हवंय का काही? भूक लागली आहे? अरे सांग ना. प्रथमेश, 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 अरे काय होतंय तुला बाळा? काय होतंय सांग ना मला. का घाबरतोस तू मला? अरे मी पार्वती, पार्वती, तुझी पार्वती आहे की नाही? प्रथमेश, अरे त्या दिवशी मी नव्हते रे. त्या दिवशी दुसरंच कोणीतरी होतं. प्रथमेश खरंच. अरे प्रथमेश, प्रथमेश. छान ठेवलंयस घर. कशी आहेस तू? हेच विचारायला आलायस? नाही, जे विचारायचंय ते विचार. मला बरीच काम आहेत. उदाहरणार्थ? हे बघ, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील तनु? तनिष्का. तनिष्का नाव आहे माझं. कोणा एकेकाळी तो काळ गेला निघून. तेही खरंच म्हणा. We've grown old. पिहू कशी आहे? उत्तम. या समर वेकेशन्स मध्ये आणणाऱ्याच तिला इथे? त्याच्याशी तुझं काही घेणं देणं असावं असं मला वाटत नाही. अरे हो, कायदेशीररित्या तोडलंयस नाही का तुम्हाला माझ्या मुलीपासून? आपल्या मुलीपासून. तुझं बोलणं संपलं असेल तर मिसेस शुभ्रा शास्त्रींना ओळखतेस? नाही. त्या ओळखतात तुला? हो, मग त्या निष्पाप बाई बरोबर का खेळ खेळतेस तनु? माझं नाव तनु. माझ्या आयुष्यात आली तेव्हा ह्याच नावाने हाक मारायचो मी तुला. माझ्यासाठी तू तनुच राहणार कायम. म्हणूनच मला ह्या नावाचा तिटकार आहे. नावाचा की प्रेमाचाही? दुबळी माणसं प्रेमाच्या कुबड्या घेऊन चालतात. उलट
प्रेम करण्यासाठी ताकद लागते, स्वतःची, स्वतः जवळची सगळ्यात नाजूक गोष्ट दुसऱ्याच्या हवाली करताना ताकद लागते. मी तुला मगाशीच सांगितलं, माझ्याकडे तुझ्या बरोबर बोलण्यासाठी वेळ नाही. एक तर न सांगता इथे आलास. जे काही बोलायचं ते बोल आणि निघ. तुला एक प्रश्न विचारला होता, तू उत्तर द्यायचं टाळतेस. मगाशीच उत्तर दिलंय. मी त्या बाईला ओळखत नाही. तरीही त्या बाई बरोबर तोच खेळ का खेळतेस जो पिहू बरोबर खेळायचीस? विराज, चला, निदान माझं नाव तरी आलं तुझ्या तोंडी. निघून जा इथून. पिहूच्या वेळी मी हरलो. तू हरवलंस मला. कारण माझं प्रेम होतं तुझ्यावर. तू असं काही करू शकशील यावर विश्वास बसायला वेळ लागला मला. पण यावेळी मी तसं होऊ देणार नाही. तुझी धमकी देऊन झाली असेल तर जातोय. मलाही वेळ नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी पडलोय पण मोडलो नाहीये. मिसेस शास्त्रींच्या वाट्याला जर तू गेलीस तर मला निमित्तच मिळेल पुन्हा उठून उभं राहायचं. Then I will be dangerous. Trust me. get out. Get out. जवळजवळ अटक केली होती तिला पोलीस स्टेशनमध्ये. नशीब त्या तनिष्काबाईला मला फोन करायचं सुचलं तरी देव भलं करो तिचं. एखाद्या भुरट्या चोरासारखी अवस्था केली होती सुलेखाची. आणखीन काय काय पाहायला लावणार आहे देव त्याचं त्याला ठाऊक.
त्या ऑफिसरचं नाव काय ज्याने सुलेखाला पोलीस स्टेशनला नेलं? ते मी सगळं निपटवलं नंतर स्वतः. पण फार मोठी चूक केली स्वाभिमान. नेहमीच आहे तुझं हे. जिथे जातोस तिथलाच होऊन बसतोस. एक साधा फोन तरी करायचास. एवढं कसलं काम रे? हा? काम झालं होतं लवकर. त्या गुणशेखराने आग्रह केला राहायचा. आय मेड अ ह्यूज मिस्टेक. मी तिथे असताना सुलेखाला इथे शास्त्री. पुन्हा एकदा शास्त्री आडवे गेले काळ्या मांजरासारखे. आराम साधी 7 साली एकदा काढली तरी पुन्हा पुन्हा वर उपटते. शास्त्राची ती पोर छटाक भरती. काय नाव तिचं? ती होती सुलेखाच्या विरोधात साक्ष द्यायला. त्या ऑफिसरचं नाव तुम्ही अजून सांगितलं नाहीत मला. हे बघ, ते प्रकरण सगळं संपलंय आता. सुलेखाच्या सावलीला सुद्धा कुणी हात लावू शकणार नाही. मी स्वतः सगळं निपटवून आलो. तुम्ही मला ते नाव सांगणार आहात की मी तुम्हाला सांगू? विक्रांतबद्दल आणि त्या पोरीबद्दल माहित होतं तुला? अभिमान, हे बघ, मी विक्रांतशी बोललोय. त्याचा याच्याशी काही संबंध नाही. अभिमान, ये इकडे. आता आजीकडे ये. बैस बैस बैस. आता आजी जवळ बसावं थोडस. आणि आजी आता छान छान गोष्टी सांगणार. खाऊ हवाय? खाऊ खाऊ रे खाऊ. थांब थांब. हे बघ, हे बघ काय मस्त बिस्किट आहे बघ. घे 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 बिस्किट. खा खा. हे बघ खायला घे ना. अरे घे घे. अरे बिस्किट छान आहे. अरे आता अरे कसं सांगू तुला? अरे हे बघ, माझी भाषा कळते तुला? भाषा कळते तुला? कळते? गुंडू माझा गुंडू तू. हे बघ, आता आहे ना आजी काहीतरी विचारणार आहे. सांगशील ना मला? हा, सांगशील ना मला? हे बघ, ती ही आहे ना, ती रे ती शुभ्रा. ती रे, काय बाई सारखं नाव घ्यावं लागतं. ती तुझी ती पावती ती. अरे अरे थांब थांब थांब. बैस ना बैस. मला सांग काय करते ती? काय करते काय ती? हां, म्हणजे आजीला सांगणार की नाही? हां, आजीला सांगशील ना? आजी ना तिला असे डिशूम करेल. अशी डिशूम. आजीला सांगशील ना? हां, काय करते ती अशी? हे मारते अशी. अरे 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 हळू. काय पाहिलंस तू? काय पाहिलंस काय? म्हणजे अशी हे जादूटोणा करते? हां, जादूटोणा करते का? हां, म्हणून तुला असा ताप म्हणून ताप आला होता का तुला? हां, तू कसं सांगशील तू आता? हां, तू ते लिहून देतोस का? लिहून? हां, मी आणते. लिहून देत.
बघत जाऊ नकोस इकडे बस. हं? अरे मोठ्यांना जे कळत नाही ना ते लहान मुलांना बरोबर कळतं. ही नक्कीच प्रथमेश्वर कसले तरी आघोरी प्रयोग करत असेल. मलाच हे सगळं थांबवायला हवं. वहिनी, ए वहिनी, वहिनी, हा इकडे इकडे. हे बघ, तुझी सगळी कामं आटपली असतील ना तर मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. बोला. तू इथे पैसा दे. हे बघ, मी तुला आता जे काही सांगणार आहे ना ते ऐकून तू कदाचित चिडशील माझ्यावरती, पण मी शुभ्राबद्दल काही असेल ना तर मला ऐकायचं सुद्धा नाही. ऐकायचं नाही म्हणजे काय? हा वारे वा, असं कसं? ती भवानी या घरामध्ये काय काय बस बस, आता झोपायच्या माझ्या डोक्याला ताप नकोय हे सुद्धा येतील एवढ्यात. झोपा, डोळ्यावरती काते ओढून झोपा तुम्ही नुसते. तो बिचारा प्रथमेश तिथे तापानं फणफणलाय, त्याला काही सांगायचं असेल ना तरी काही सांगता येणार नाही. पण मला त्याची तळमळ जाणवते. पण मी काय करणार? मी त्याची सख्खी आजी थोडीच आहे. पण काय बोलताय काय तुम्ही? प्रथमेशचं काय आता? ती जादू टोणा करते प्रथमेशवरती, म्हणून प्रथमेशला ताप आलेला आहे. माहितीये का जाते ती रोज चंद्रकांतकडे? ती प्रथमेशला शिकवायला जाते तिथे. तुम्हाला माहिती नसलं ना तर सांगते की शुभ्राच्या प्रयत्नामुळेच आता प्रथमेश तुटक तुटक का होईना पण बोलायला लागलाय. राधाला जाऊन विचारा तुम्ही. मला काही विचारायची गरज नाही. हा, बोलायला लागलाय म्हणे. आज मी त्याला विचारलं तर तोंडातून एक शब्द फुटत नव्हता त्याच्या. त्या बिचाराचा काही दोष नाही म्हणा. त्याच्या मनात एवढी दहशत बसले ना, बापरे, काय काय अघोरी प्रकार बघायला लागणार आहेत यावर. वंश, बास आता. आतापर्यंत मी तुम्हाला खूप सहन केलंय, आता मात्र हद्द करताय तुम्ही. हो, मी नारळ अक्षता घेऊन आले नव्हते सांगायला तुम्हाला मला सहन करा, मला सहन करा म्हणून. अगं तुम्ही काय सहन करताय? मीच तुम्हाला सहन करते. सतत उपेक्षा, सतत उपेक्षा. स्वतःच्या बापानं आपलं म्हटलं नाही तर तुमच्याकडनं काय अपेक्षा करणार? नाही, पण तुम्ही किती लाथाडलत, नाकारलत ना तरी मी झटतच राहणार आहे या घरासाठी. त्या भवानीचा डाव मी यापुढे एक शब्द बोललात ना तर मी सांगून ठेवते. काय करणार आहेस? काय करणार आहेस? हा, हाकलावून देशील? दे ना हाकलावून दे. तू हाकलावून दिल्यावरती कुठेतरी आसरा शोधत फिरन मी. पण मी गेल्यानंतर तुझ्या सुनेला विचार, प्रथमेश तिला बघून का पळतो, भीतीनं का थरथरायला लागतो, जा विचार तिला. मला असले निरर्थक प्रश्न कुणालाही विचारायचे नाहीयेत, कारण तुम्ही जी बडबड करताय ना त्याच्यात काही तथ्य नाहीये. तथ्य आहे आई. अगं शुभ्रा, कुसुमात्या जे बोलतात ते खरं आहे आई. घ्या घ्या, आता स्वतःच्या तोंडानं कबूल करण्यापर्यंत मजल गेले तिची. वहिनी वहिनी, आता तरी जागी हो ग बाई. शुभ्रा, काय बोलतेस काय तू? हे तो मला का घाबरायला लागलाय आई, मला खरंच माहित नाहीये. पण मी तुम्हाला वचन देते की हा सगळा गुंता मी लवकरात लवकर सोडवेन. आणि कुसुमात्या, तुम्हालाही सांगते, प्रथमेशची काळजी करू नका, कारण ती तुमच्यापेक्षा जास्त मला आहे. पाहिलंस का? आता आणखीन काय पुरावा हवाय तुला? जाऊ दे वहिनी, ते जाऊ देत. मी तुझ्या बोलण्याचं एवढं मनावरती नाही घेत. तू चिडून बोललीस मला, जाऊ देत ते. पण हे बघ, आता मी काय सांगते ते ऐक. हे बघ, जाऊन झोपा आता. अगं जा म्हटलं ना, झोपा. ठीक आहे, आपण उद्या बोलू. नारायणा, असाच घट्टपणे मागे उभा राहा रे माझा बाबा.